वायफाय वाल्यांना विनंती असेल की थोडंसं लक्ष द्यायचं आहे. यावेळेला पुन्हा आक्रमण हुप केला शॉटला लॉंग लेग षटकार वाजव डीजे. धन्यवाद डीजे. प्रसाद मात्र चांगलाच प्रसाद देत असताना गोलंदाजांचा काय बेछूट पद्धतीने आउट ऑफ द पार चेंडूला पाठवत असताना पाहायला मिळते. एक चांगली खेळी, एक चांगला गोलंदाज, अष्टपैलू ऑलराऊंडर फलंदाजी. चेंडू हळूहळू करताना सीमारेषा करतो पार. वाजव डीजे, संधी आहे, वाजव वाजव. धन्यवाद डीजे. कोण सांगतो 22 कॅरेटचा चेंडू जात नाही सीमारेषा पार. पहा प्रसादची फटकेबाजी करतोय, आक्रमण, हल्ला बोल. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लाय येतोय षटकार. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या 36 पाहायला मिळते आहे. खूपच आक्रमकता घेतली गेलेली आहे. फटकेबाजीचा सूर आणि निशाणा बांधला आहे गोलंदाजांना. यावेळेला काय करतोय कामगिरी. नक्कीच प्रसाद मात्र सुरेख फटकेबाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. 3 षटकार 1 चौकारांच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतो आहे. अठ्ठावीस धावांवर खेळत असताना पाहायला मिळतो आहे. चांगली खेळी साकारली जाते आहे. नक्कीच धावसंख्या 36 तर 28 धावा वैयक्तिक प्रसाद यांच्या फळीतून. नक्कीच 22 कॅरेटचा हा सोना आपल्याला चमकताना पाहायला मिळतो आहे. आणि फटकेबाजीला सूर दिला. आज 250 धावा आपल्याला पाहायला मिळाला याच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा यावेळेला मात्र ग्राउंड शॉट खेळला जातो आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एकेरी धाव येईल. नक्कीच धावसंख्या 1 ने फेरबदल होत असताना पाहायला मिळते. 37 धावा बोर्डावर. तिसरं षटक मार्गस्थ. काय आघाडी घेतली जाते आहे एसटी वॉरियर्स. नक्कीच वाटलं नव्हतं, परंतु पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने 46 धावांचं उद्दिष्ट होतं, गोलंदाजीचा भेदक मारा चालला होता. यावेळेला मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू दिशा दिली जाते आहे. दुहेरी धावा येत आहेत. 2 धावा टिपल्या जात आहेत. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 आपल्याला पाहायला मिळते आहे. 39 ऑन द बोर्ड. नक्कीच सुरेख फटकेबाजी. प्रसादला मात्र चांगला सूर आलेला पाहायला मिळतो आहे. नक्कीच धनेश आणि वंश यांच्याकडून काहीतरी धडा घेतल्याचं मला तरी वाटतं पाहायला मिळते आहे. कारण ज्या पद्धतीने आक्रमकता, चेंडूचं निरीक्षण आणि नंतर फटका काय साजर करतो आहे खेळी. सुंदर फटकेबाजीचा सूर येतो आहे. नक्कीच झटपट सामना संपेल की काय असंही चित्र पाहायला मिळते आहे. कारण प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी चांगलं साजरीकरण साकारताना पाहायला मिळतो आहे हा फलंदाज. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा पाहायला मिळत आहेत. तर 4थं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज अक्षय यांच्याकडे. आता धुरा दिली जाते आहे. पाहूया सीधे साधे अक्षय यावेळेला काय करतील. प्रसाद ऑन स्ट्राईक आपल्याला पुन्हा एकदा 4थ्या षटकासाठी पाहायला मिळतो आहे. काय गोडदोड केली जाते आहे. फटकेबाजीचा नजराणा साकारला जात असताना पाहायला मिळतो आहे. विजयासाठी काय कामगिरी केली जाते आहे. एसटी वॉरियर्स तर रोखण्याचा प्रयत्न आहे, परंतु बेछूट सुटलेला, लगाम सुटलेला घोडा मात्र आपल्या इकडे मैदानात यावेळेला फसतो आहे. क्लीन बोल्ड होत आहे. प्रसादची विकेट मात्र घेतली जाते. वाजव डीजे.
धन्यवाद डीजे. धावसंख्या 39. तर नक्कीच चांगली खेळी साकारली आहे. 29 धावांची भली मोठी. 39 मध्ये 29 धावा एकट्या प्रसादने करून दिल्या संघाला. आता विजयाचा मार्ग मोकळा आहे का? का अक्षयची बेछूट गोलंदाजी मात्र बेधक मारा पुन्हा एकदा नजराणा देईल का? सुरेख गोलंदाजी सीधे साधे अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आत. मितेश हलका फुलका शॉट करतो आहे पॉइंटला. एकेरी धाव. धावसंख्या 40. आता मात्र 26 धावांची गरज आहे. 24 धावांची गरज आहे. खूपच चांगल्या पद्धतीने आघाडी एसटी वॉरियर्स आपल्याला पाहायला मिळते आहे. सुंदर चेंडू येतो आहे. नक्कीच चौथं षटक मात्र नक्कीच आदिवासी किंग संघासाठी खूपच महत्त्वपूर्ण, कारण पहिल्याच चेंडूमध्ये आक्रमक फलंदाज बेछूट बेलगाम घोडा आपल्याला पाहायला मिळाला होता प्रसाद नावाचा. त्याला मात्र रोखलं गेलं आणि डकआउटला पाठवलं गेलं. सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी. अक्षयची गोलंदाजी मात्र नक्कीच काम करते. थोडंसं बॅकफुटवर आणण्याची कामगिरी, कारण आतापर्यंत आपण बघता आहे 2 गडी गारद झालेले आहेत आणि यावेळेला मात्र निगेटिव्ह गोलंदाजी येते आहे. निर्धाव चेंडू साकारताना पाहायला मिळतोय अक्षय. ही खरी गरज आहे. चुरस भरत नक्कीच सामना आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख गोलंदाजी. वा वा वा. अक्षयने मात्र कमबॅक करून दिलाय चौथ्या षटकासाठी. आपण बघताय 5 चेंडू झालेले आहेत. 1 धाव दिलेली आहे, 1 विकेट घेतलेली आहे. त्यानंतर लगातार 3 चेंडू, छोटी छोटी 3 बिंदिया स्कोर बोर्ड पे. खूपच सुरेख गोलंदाजीचं साजरीकरण अक्षय यांच्याकडून. या षटकातला शेवटचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू येतोय शॉर्ट लेगकडे. एकेरी धाव. तर धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 41 पाहायला मिळते. आता मात्र 23 धावांची गरज असेल. तर ड्रिंक ब्रेक घेऊया. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. चला गोलंदाज निवडा लवकर. चला काही करा. आदिवासी किंग नक्कीच 4 षटकं झालेली आहे. ड्रिंक ब्रेक आहे आपला, परंतु आपण बघतो आहे शेवटचा सामना आहे. 5:20 झालेले आहेत. अजून सुद्धा 20 मिनिटं सरासरी घेतली जातील 4 षटकांमागे. तर 5:45 वाजतीलच, यात काही वाद नाही आहे. परंतु आपल्याला लवकर जेवढं काही करता येईल तेवढं करून घ्यायची आहे, कारण आजचा दिवस खूपच मजेशीर राहिला. कालच्या दिवसात आपण बघितला 95 धावा सुपर स्कोर राहिला ट्रायबल किंगचा. तर आजच्या दिवसामध्ये नक्कीच वारली इंडियन्स संघाने मात्र 106 धावा भली मोठी खेळी साकारली गेलेली पाहायला मिळाली. तर धनेश मलिंगा यांच्याकडून 70 धावांची मोठी खेळी, वंश यांच्याकडून 50 धावांची मोठी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. तर नक्कीच सुंदर पद्धतीने आजच्या दिवसामध्ये सामने क्वालिफायर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. होतील उद्याचा दिवस, परवाचा दिवस देखील दमदार असणार आहे. नंतर 26 जानेवारी हा क्रीडा महोत्सवाचा अंतिम दिवस, महाफिनाले डे, प्रजासत्ताक दिन आपण पाहणार आहोत आणि साजरा करणार आहोत या मैदानावर. या मात्र घुटनो केबल हलकासा शॉर्टकट आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव मिळते आहे. पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतम यांची गोलंदाजी. नक्कीच सुंदर पद्धतीने गोलंदाजी हाताळणारा हा गोलंदाज आहे. आक्रमक गोलंदाज आहे, फलंदाज आहे. शैली मात्र जबरदस्त आहे. पाहूया या वेळेला मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का आदिवासी किंग संघाला, का एसटी वॉरियर्स
ज्या पद्धतीने चाललाय खेळ रंगतदार पद्धतीने विजयावर घोडदौड चालू आहे। एकेरीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की विजय साध्य केला जाऊ शकतो, परंतु गोलंदाजांचा बेछूट आणि धडक गोलंदाजी आपल्याला जर साकारता आली तर नक्कीच सामन्यात पुन्हा एकदा रंग आणि कालच्यासारखा शेवटचा सामना रंगतदार सामना कदाचित प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो, यात काही वाद नाही। यावेळेला फटका तर फिरवला आहे, परंतु ग्राउंड रूटने चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे। एकेरी धाव येते आहे, तर 20 चेंडू 20 धावांची गरज आहे। अजून सुद्धा नक्कीच सामना समांतरीमध्ये आहे। कोण जिंकेल, एसटी वॉरियर्स की आदिवासी किंग? सपोर्टर्स मात्र विचारत आहेत की नक्कीच आमचा संघ यायला पाहिजे पुढे, परंतु आम्हाला वाटते अजून सुद्धा 50-50 50-50 मध्ये सामना घेत असते सूर। नक्कीच एकेरी धाव 19 चेंडू 19 धावा या षटकातला असेल शेवटचा चेंडू। सुरेख गोलंदाजी हाताळली प्रीतम यांनी या षटकामध्ये 5 चेंडू हाताळले। पहिल्या चेंडूला 1, दुसऱ्याला डॉट, तिसऱ्याला 1, चौथ्याला 1, पाचव्याला 1। तर नक्कीच सामना समांतरीमध्ये सुटत असताना पाहायला मिळतो आहे। 19 असं समीकरण। यावेळेला मात्र हलकासा कट येतोय पुन्हा एकदा। आता मात्र 18 चेंडू 18 धावांचा नजराना असेल। सुरस जबरदस्त पाहायला मिळते आहे। वाजव डीजे, घेऊया डीजे वाला ब्रेक। धन्यवाद डीजे। 18 चेंडू 18 धावा, गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे पंकज शिंगडे। पाहूया फिरकी येते पुन्हा एकदा। उत्कृष्ट असा हा गोलंदाज आणि समोर फलंदाज सज्ज आहे मितेश आणि संजय। ही जोडी मैदानाच्या आत, तर संजय ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल। पाहूया 18 चेंडू 18 धावा। मागच्या षटकामध्ये 24 चेंडू 23 धावांचं लक्ष होतं, नक्कीच 5 धावा खर्च केल्या। आता मात्र 18 चेंडू 18 धावांचं लक्ष लागलं गेलेलं आहे। एसटी वॉरियर्स पुढे येते की आदिवासी किंग पुन्हा एकदा किंग की भूमिका में निभाते हुए नजर आएंगे। या षटकातला पहिला चेंडू दिशा दिली जाते स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। चेंडूला फील्ड केले जाईल। एकेरी धाव येणार आहे। नक्कीच यावेळेला मात्र फलंदाज मला तरी वाटते एकेरी धावाने विजय सर करण्याचा एक एक पाऊल 17 चेंडू 17 धावांची गरज लागली गेलेली पाहायला मिळते आहे। एक मोठा फटका पुन्हा एकदा चांगलं परिवर्तन, परंतु पंकज शिंगडे यावेळेला गोलंदाजीचा बेछूट आणि बेधडक गोलंदाजीचा मारा करत असताना पाहायला मिळत आहेत। खूपच सुंदरशी गोलंदाजी येते आहे। पुन्हा एकदा मैदान खचाखच प्रेक्षकाने भरलेलं पाहायला मिळते। हार्दिक स्वागत केलं जाते आहे चिंचणी आदिवासी प्रीमियम लीगच्या माध्यमातून। या काय प्रत्येक चेंडूला मान सन्मान, एकेरी धाव। नक्कीच रिस्क काय घ्यायची नाही, एकेरी धावाने चालली आहे, चांगली खेळली आणि त्याच्यात आनंद आणि समाधान मात्र एसटी वॉरियर्स हे फलंदाज नक्कीच आनंद घेत असताना सुरेख गोलंदाजीचा मान सन्मान आणि धावसंख्येचा फलक हलवत आहेत। आता मात्र 16 चेंडू 16 धावा, लक्ष कसं केंद्रित केलं जातं आहे। तर पाहूया गोलंदाज नक्कीच क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने रस्ता गेलेला आहे थोडंसं एकदम चांगल्या पद्धतीने। यावेळेला मात्र टोळा दिला जातो आहे, परंतु संधी आहे प्रीतम यांना। नक्कीच प्रयत्न होता, चेंडूला मात्र थांबवलं जातं। एकच धाव दिली जाईल। सुरेख नक्कीच काय सामना चाललाय एक धावेनेच पुढे सरकतो आहे। चेंडूंची आहे जेवढे चेंडू तेवढ्याच धावांची गरज लागलेली पाहायला मिळते आहे। 15 चेंडू 15 धावा। ऑन स्ट्राइक फलंदाज मितेश। हलकासा कट, यावेळेला संधी हुकवली झेलची। कदाचित हे विकेट आल्यानंतर रंग बदलला असता, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही। ही जोडी मात्र अजून टिकावदार पद्धतीने कामगिरी करते आहे। 14 चेंडू 14 धावा, रंगलाय सामना, अजून रंगतदार पाहायला मिळालाय।
नक्कीच नक्कीच सामन्याचा सूर कुठे जातो आहे, कुठे बदलणार आहे हे मात्र येणाऱ्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला चांगलंच पाहायला मिळणार आहे. पंकज शिंगडे यांची सुरेख गोलंदाजी अजून सुद्धा बांधून ठेवते आहे फलंदाजांना. आक्रमकतेचा तो फटका पाहायला देत नाहीये प्रेक्षकांना. यावेळेला यॉर्कर आला, ग्राउंड रूटने खेळला जातोय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षित केला जातोय. पुन्हा एकदा एकेरी धाव. वा 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 सुरेख गोलंदाजीचा मारा केला जाताना पाहायला मिळतोय, रोखलं जाते आहे. तर नक्कीच 13 चेंडू 13 धावा. प्रत्येक चेंडूला घेतली जाते आहे धाव. कुठे पुढे नाही, कुठे मागे नाही. सुरेख 13 चेंडू. या षटकातला शेवटचा चेंडू आहे. पाहूया पंकज काय करतायत. शेवटच्या चेंडूचा नजराना. एलबीडब्ल्यू घुटनों के बल खेलना चाहते थे, सुंदर चेंडू आला एलबीडब्ल्यू च्या माध्यमातून डकआउटला. फलंदाजाची होते परती वाज जवळीचे. डीजे नवीन फलंदाज येतोय यश. पाहूया काय यश मिळवून देईल का. आता मात्र 12 चेंडू 13 धावा हे समीकरण आता बदललेलं आहे. या वेळेला नक्कीच पंकज शिंगडे यांची सुरेख गोलंदाजी. प्रत्येक चेंडू 5 चेंडूवर 5 धावा, परंतु शेवटच्या चेंडूवर विकेट टिपला. एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून झटका मात्र एसटी वॉरियर संघाला मिळालेला आहे. पाहूया आता यश हा फलंदाज काय कामगिरी करेल. या वेळेला मात्र नॉन स्ट्राईकला तर आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय संजय आणि यशची जोडी काय कामगिरी करेल. गोलंदाज सीधे साधे अक्षय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. अक्षय यांच्याकडून 2 धावा तिकडनं घेतल्या टर्निंग पॉइंट या मॅचने आणि त्यानंतर मात्र नक्कीच चुरस भरलेला सामना पाहायला मिळतो आहे. खूपच सुंदर चेंडू, खूपच सुरेख गोलंदाजी हाताळताना आता मात्र 11 चेंडू 13 धावा समीकरणाला बदल देत असताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच आता मात्र सामन्यातली चुरस पाहायला मिळत. इरादे बुलंद करणे पडेंगे, जोश भरना पडेगा. नक्कीच पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी जोकात, कळू दे वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. काय सुरेख गोलंदाजीचा मारा केला जातोय. म्हटलं जात आहे सीधे अक्षय सुरेख गोलंदाजी. नक्कीच डॉट पाहायला मिळत आहे. 10 चेंडू 13 धावा समीकरण जबरदस्त आणला आहे. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर हलकासा कटक्याचे आउट. कमांडी जे वाजाव जमालो. धन्यवाद डीजे. 9 चेंडू 13 धावा. जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख, हौसले के तरकश में वो कोशिश का तीर जिंदा रख, हार जा चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर भी जीतने की उम्मीद जिंदा रख. एसटी वॉरियर्स आदिवासी किंग लढत जबरदस्त पाहायला मिळते आहे. या वेळेला सुंदरसा फटका स्ट्रेट ड्राइव एकेरी धाव घेतली जाते आहे. नक्कीच आता मात्र 8 चेंडू 12 धावा अजून सुद्धा जबरदस्त समीकरण आहे. 8 चेंडू 12 धावा, एक मोठा फटका पुन्हा एकदा, परंतु या वेळेला मात्र थोडंसं बॅकफुटवर आणलं आहे या गोलंदाजांनी. सुरुवात तर नक्कीच पंकज शिंगडे यांच्या गोलंदाजीची देखील प्रशंसा करावी लागेल. त्यानंतर सीधे साधे अक्षय कमजोर शॉट आहे परंतु क्षेत्ररक्षण जागा खाली आहे, फिल्डिंग केली जाईल. 2 धावांचा नजराना आहे. 2 धावा मिळत आहेत. आता मात्र धावसंख्या 54 झालेली पाहायला मिळते आहे. नक्कीच 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 10 धावा. काय आणलाय सामन्याला खेचून आदिवासी किंगच्या
गोलंदाजाने खूपच सुरेख यावेळेला मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सुनील, वाह सुरेख क्षेत्ररक्षण, नक्कीच सुंदरसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते आहे. 41 धाव मिळते आहे. आता मात्र 6 चेंडू 9 धावा, 6 चेंडू 9 धावा. वाजव रे वाजव, घेऊया छोटासा ब्रेक. धन्यवाद डीजे. हा 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 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. राह में काटे पड़े है, राह में काटे पड़े है, पर मुस्कुराना फितरत है मेरी. मंजिल में मुश्किलें बड़ी है, पर चलते जाना आदत है मेरी, चलते जाना आदत है मेरी. आखिरी 6 गेंदे लेके आए है गेंदबाज. किसके ऊपर है बोझ 6 गेंदों का, क्योंकि दरकार है 9 रनों की. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गेंदबाज जय. इस वक्त 6 गेंदे 9 की दरकार. बहुत ही बेहतरीन मैच चिंचनी आदिवासी प्रीमियर लीग. कल के दिन में भी रोमांच आखिरी मैच में देखने को मिला, इस वक्त में भी रोमांच है. 6 गेंदे 9 की दरकार है. एसटी वॉरियर्स वर्सेस आदिवासी किंग देख रहे हैं. आदिवासी किंग गेंदबाजी कर रही है, एसटी वॉरियर्स बल्लेबाजी कर रही है. 6 गेंदों में 9 की दरकार शेष बची हुई है. तो यहाँ पे ये दरकार क्या हासिल करेंगे एसटी वॉरियर्स, या गेंदबाज रोकेंगे फिर एक बार. आप पिच की गेंद खेला है मिड विकेट की तरफ में, फील्ड किया जाएगा. खूबसूरत फील्डिंग का नजारा, बहुत ही खूब. सिर्फ 1 रन मिला हुआ है यहां पे. तो 5 गेंदे 8 की दरकार. कहते हैं ना, कश्ती डूब कर निकल सकती है, क्षमा बूझ कर भी जल सकती है. मायूस ना हो और इरादे ना बदल, किस्मत किसी भी वक्त बदल सकती है. बहुत ही बढ़िया रोमांच. यार करके गेंद फंसाया है, डॉट आई है, फिर एक बार दोहराया है. खूबसूरत गेंदबाजी का नजारा है. वाह बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया रोमांच. 4 गेंदे शेष है, 4 गेंदे 8 की दरकार है. वाह 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 रोमांच है. चिंचनी आदिवासी प्रीमियर लीग है भाई. बहुत ही बढ़िया गेंदबाजी साकारते हुए गेंदबाज अपना इरादा लेके, एक तरफ मजबूत इरादों से बल्लेबाज है, तो एक तरफ है गेंदबाज. 4 गेंदे 8 की दरकार. बहुत ही खूबसूरत, बहुत ही खूबसूरत है. और यहां पे खेला है बहुत ही अच्छा शॉट लॉन्ग ऑन की दिशा में. फील्ड होगा, दूसरे का मौका है, तब्दीली आई है 2 रनों से. बहुत ही बेहतरीन, बहुत ही बेहतरीन रनिंग द बिटवीन. 3 गेंदे 6 की दरकार. 3 गेंदे 6. चिंचनी आदिवासी प्रीमियर लीग देख रहे हैं हम. आदिवासी कला व क्रीडा समिति चिंचनी द्वारा आयोजित सुंदर से टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट. 3 चेंडू 6 धावाचा नजराणा आहे. जबाबदारी चोख बजावताना फलंदाज गोलंदाज कामगिरीसाठी मात्र सज्ज आहेत. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्हला फटका खेळला जातो आहे. प्रीतम क्षेत्ररक्षक करेल. एकेरी धाव. आता मात्र 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. थँक्यू सर. यस वेलकम आहे. व्यासपीठावर चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग रंगला आहे. नक्कीच सुंदरचं आयोजन. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. एसटी वॉरियर्स एका बाजूला, आदिवासी किंग एका बाजूला. मत पूछ कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है. न हारेंगे हौसला उम्र भर, किसी और से नहीं बच्चे खुद से ये वादा किया है. और ऊंचा आया है शॉट. कैच
कम ऑन डीजे या वाजाव. धन्यवाद डीजे. 5 की दरकार, एक गेंद 5 की दरकार. बहुत ही बढ़िया नजारा है, खूबसूरत नजारा है. क्या बात है, बहुत ही बढ़िया उम्दा उम्दा मैच. परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, ये पहले हुए उनके पर बोलते हैं और वही लोग रहते हैं हमेशा खामोश. जमाने में जिनके हुनर बोलते हैं, जमाने में जिनके हुनर बोलते हैं, किसका हुनर बोलेगा? क्या एक गेंद में छक्का डटेगा? चौका आता है तो सुपर ओवर भी देखने को मिलेगा भाई. बहुत ही बढ़िया रोमांच है. तो देखते हैं आखिरी गेंद, गेंदबाज की प्रशंसा होगी. खूबसूरत यश गेंदबाजी करते हुए. यहां पे देखिए स्ट्रेट ड्राइव में खेला है, क्या फिसल के बाउंड्री. सुपर ओवर का नजारा देखने को मिलेगा. ये नहीं होगा तो चिंचनी आदिवासी प्रीमियर लीग कैसी होगी? बहुत ही बढ़िया रोमांच. वाजव डीजे. सुपर ओवर. धन्यवाद डीजे. चला आपल्याला तीन बॅट्समॅन एक बॉलर, 3 बॅट्समॅन एक बॉलरचं नाव द्यायचं आहे दोन्ही संघाने. वाह, प्रेक्षकांना मात्र प्रेक्षणीय सामना नक्कीच पाहायला मिळाला. एसटी वॉरियर्स आणि आदिवासी किंग रंगलाय. जबरदस्त टुर्नामेंट चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग आपण बघतात यूट्यूबच्या माध्यमातून. ओम साई स्पोर्ट्स आपल्याकडे घेऊन येते आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी मात्र महाफिनाले डे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील केले गेलेलं आहे. चिंचणी गावदेवीचं हे मैदान ज्याला म्हटलं जातं आहे क्रिकेटची पंढरी, तर नक्कीच 26 जानेवारीच्या दिवशी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला डबल कॅमेरा देखील पाहायला मिळणार आहे, ड्रोन कॅमेरा देखील पाहायला मिळणार आहे. तसंच अजय डीजे यांच्याकडून मात्र पूर्ण सेट असणार आहे, बेंजो पार्टी सहित धम्माल असणार आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम. चला कर्णधार नाव द्यायची आहे. 3 बॅट्समॅन एक बॉलर, दोन्ही संघांनी नावं द्यायची आहे. यायचं लवकर आमच्या स्कोररकडे. वा 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 वा, काय सामना रंगला. तर सुंदर सामना. थँक्यू सर. हा काय रंगत आहे. CAPL 2025 आहे 5वं वर्ष आणि या 5 वर्षात काय इतिहास. जर नक्कीच टुर्नामेंटमध्ये सुपर ओव्हर पाहायला न मिळाले तर चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग नक्कीच घडत नाहीये. तोच एक क्षण आनंदाचा असतो आणि तेच पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. चला गोलंदाजाचं नाव. ओके, नक्कीच. तर आदिवासी किंग संघाकडून नावं आलेली आहेत. गोलंदाजी करताना प्रथम आपल्याला पाहायला मिळेल अक्षय, तर प्रीतम, श्रेयांश आणि जय हे आपल्याला फलंदाजी करताना. चला एसटी वॉरियर्स तुमच्या नावं द्या. बॅटिंगची 3 नावं द्या, एक बॉलरचं नाव द्या. आणि इकडे जुना बॉल. तर एसटी वॉरियर्स यांच्याकडून आपल्याला बॅट्समॅनसाठी पाहायला मिळेल रोहित, प्रसाद आणि मितेश हे 3 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. तर बॉलिंगमध्ये विनीत हावरे याच्याकडे गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. नक्कीच पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला यावेळेला एसटी वॉरियर्स आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. चला मैदानात उतरा.
तीन फलंदाज आपल्याला आलेले आहेत ST वॉरियर्स कडून रोहित, प्रसाद आणि नितेश. पाहूया पुन्हा एकदा रंग भरताना पाहायला मिळतो आहे सुपर ओव्हरचा सामना. तर नक्कीच या टुर्नामेंटला आपल्याला आकर्षित करण्यासाठी आपल्या स्पॉन्सर आहेत करणभाई ठाकूर. यूट्यूब लाईव्हचा पूर्ण खर्च त्यांनी आपला घेतलेला आहे. तसेच आपल्या पालघर विधानसभाचे आपले आमदार राजेंद्र गावित साहेब यांच्याकडून 50,000 रुपये कॅश आपल्याकडे दिले गेलेले आहेत देणगी स्वरूपात. तर खासदार हेमंत सावरा यांच्याकडून 20,000, जिल्हा परिषद सदस्य देवानंदजी शिंगडे यांच्याकडून ट्रॉफी, चमचमत्या ट्रॉफी आम्हाला मिळालेल्या आहेत. तसेच रोख रक्कम देखील पारितोषिक जाहीर झालेला आहे. डॅन एल्फार्म चिंचणी यांच्याकडून 25,000, नितेश दुबळा माजी सरपंच चिंचणी यांच्याकडून 10,000, अमित चुरी केतखाड यांच्याकडून 30,000, रेखा राकेश फुले यस सामन्याला करूया सुरुवात 5,000 रुपये, विजय बाबू काकड यांच्याकडून 3,000, वसंत वाडान यांच्याकडून 1,000, तर हेमंत किनी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 5 दिवस लगातार जनरेटर फ्री सुविधा आपल्याला मिळालेली आहे. पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आपल्या सर्व प्रायोजक मंडळींचं. वळूया सामन्याकडे. यास पहिला चेंडू डॉट सुंदर केला जातो आहे. अक्षयची गोलंदाजी, प्रसाद याने मात्र नक्की चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु नंतर ज्या वेळेला सुरेख गोलंदाजी हाताळली गेली अक्षयकडून आणि नक्कीच सामन्यातली रंगत वाढलेली पाहायला मिळाली. सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्हला खेळला जातो आहे. दुहेरी धावेचं लक्ष आहे. नक्कीच 2 धावा परिपूर्ण केलेल्या पाहायला मिळत आहेत. तर 2 चेंडू 2 धावा पाहायला मिळत आहेत. एक मोठा बिग हिट फटका